आता काय बघायचं आज आपल्याला, नॉट ओनली डॅश डॅश बट ऑल्सो. नॉट ओनली डॅश डॅश बट ऑल्सो हेच नाही तर ते पण, या अर्थाने. पण नॉट ओनली आणि बट ऑल्सो सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आपण बघतो तेव्हा त्याचा एक नियम आहे की आपल्याला जे दोन असमान भाग असतात वाक्यांमध्ये, मग असमान भाग कोणतेही असू शकतात, कर्ते असू शकतात, व्हर्ब्स असू शकतात किंवा ऑब्जेक्ट असू शकतात किंवा वाक्य दोन्हीचे दोन्ही वेगवेगळे असू शकतात. पण जे दोन असमान भाग आहेत त्यापैकी पहिल्या असमान भागापूर्वी आपल्याला नॉट ओनली आणि दुसऱ्या असमान भागापूर्वी आपल्याला बट ऑल्सो वापरायचं. आता ह्याच्यासाठी वाक्य आधी नीट कळायला पाहिजे, वाक्यामध्ये वेगळं काय हे समजलं पाहिजे. जे वेगळं आहे त्याच्या खाली अंडरलाईन करा. थोड्या दिवस लगेच तुम्हाला हे जमणार नाहीये. अंडरलाईन केल्यानंतर पहिला जो असमान भाग आहे त्याच्यापूर्वी नॉट ओनली आणि दुसऱ्या असमान भागापूर्वी बट ऑल्सो वापरा. उरलेलं वाक्य आहे तसंच ठेवा. वाक्य रचनेत कोणताही बदल करायचा नाही. जर सब्जेक्ट वेगळे असतील तर सब्जेक्टच्या पूर्वी जो समान भाग आहे तो मग लास्टला आला किंवा सेकंड पार्ट आला. जर वर्ब वेगळे असतील तर सब्जेक्ट आधी लिहायचे वर्ब्सच्या पूर्वी. जर ऑब्जेक्ट असतील तर पहिले दोन भाग ऑब्जेक्ट आणि काहीच सेम नसेल तर पहिल्या वाक्यापूर्वी नॉट ओनली आणि जिथे फुल स्टॉप असेल तिथे बट ऑल्सो आणि दुसरं वाक्य आहे तसंच. ठीक आहे. आता जर तुम्ही पहिलं वाक्य बघितलं तर काय पहिलं वाक्य आहे, राम फुटबॉल. आता ह्याच्यामध्ये समान काय मला ते आधी सांगा. समान काय काय लाईक्स फुटबॉल हे पण सेम. वेगळं काय मग काय रामश्याम. मी याला S1 देते आणि याला S2 देते. नियम काय सांगतोय, पहिल्या असमान भागापूर्वी नॉट ओनली म्हणजे नियम आपली रचना काय झाली, नॉट ओनली प्लस S1 म्हणजेच पहिला असमान भाग, त्याच्यानंतर प्लस पुढे काय आला बट ऑल्सो, त्याच्यानंतर दुसरा असमान भाग आणि उरलेला वाक्याचा भाग. कर्ता बदलायचा आहे का, हा एक कर्ता आणि हा एक कर्ता काय वेगवेगळा आहे. मग पहिल्या कर्त्यापूर्वी नॉट ओनली म्हणजेच नॉट ओनली राम लिहिला. दुसऱ्या असमान भागापूर्वी काय वापरायला सांगितलंय, बट ऑल्सो काय श्याम. पुढचा जो समान भाग आहे तो आहे तसाच लिहायचा, लाईक्स फुटबॉल. कळलं नक्की. चला दुसरं वाक्य सांगा, राम फुटबॉल, राम प्लेज फुटबॉल. सांगा आता वेगळं काय, वेगळं काय लाईक्स आणि प्लेज. म्हणजे मी याला काय देते V1 आणि V2. मग काय आला पहिला वाक्याचा पहिला भाग प्लस V1 च्या पूर्वी काय आला तुमचं नॉट ओनली प्लस काय बट ऑल्सो. नंतर काय आला V2 म्हणजे वाक्याचा दुसरा असमान भाग आणि वाक्याचा उरलेला भाग. झालं. सांगा मग राम काय राहिला तुमचा आहे तसाच राहिला, वर्ब वेगळा आहे बरोबर. मग काय आलं नॉट ओनली लाईक्स बट ऑल्सो प्लेज काय फुटबॉल. लास्टला समजलं. चला पुढे बोला. काय सेम, सेम काय राम सेम आहे. अजून शाबास म्हणजे राम लाईक काय झाला सेम झाला. डिफरंट काय मिळाला तुम्हाला फुटबॉल आणि क्रिकेट म्हणजेच काय O1 आणि O2. म्हणजे याच्यापूर्वी नॉट ओनली आणि याच्यापूर्वी बट ऑल्सो. मग इथं काय येणार वाक्याचा पहिला पूर्ण भाग. ठीक आहे. प्लस नॉट ओनली प्लस
पहिला जो ऑब्जेक्ट आपला असमान आहे तो प्लस काय आला बट ऑल्सो आणि प्लस कळलं सांगा मग राम लाईक शाबास नॉट ओनली गुड बट ऑल्सो शाबास बट ऑल्सो लास्टला वाचा पुढचं वाक्य आता रचना बसणार नाही लिहून देते या रचना वेगळ्या पद्धतीत लिहून आपण सांग काय समान दिसतंय का नक्की काहीच सेम नाही मग काय सांगितलं पहिल्या असमान भागापूर्वी नॉट ओनली दुसऱ्या असमान भागापूर्वी बट ऑल्सो म्हणजे वाक्याच्या सुरुवातीलाच काय येणार नॉट ओनली पूर्ण वाक्य बट ऑल्सो दुसरं वाक्य कारण याच्यामध्ये सेम काहीच नाहीये मग इथं आला नॉट ओनली राम लाईक फुटबॉल पुढे बट ऑल्सो श्याम प्ले कळलं आता ह्याच्यामध्ये बघा विनाकारण अशी गिच्चड करायची नाही काय इथं मग इथं लाईक्स फुटबॉलच आलं टीचरने राम श्याम पहिलं का लिहिलं कारण सब्जेक्ट वेगळे होते आणि सब्जेक्ट म्हणजे काय वाक्याची सुरुवातच कशाने होती तुमची सब्जेक्टने नॉट ओनली बट ऑल्सो करताना नियम पहिला हाच आहे की वाक्याची रचना बदलायची नाही त्याच्यामध्ये कोणताही मिक्सअप करायचा नाही ज्या ठिकाणी वेगळा भाग आहे मग तो सब्जेक्ट असू व्हर्ब असू किंवा ऑब्जेक्ट असू त्या असमान भागांपूर्वी आपल्याला नॉट ओनली आणि बट ऑल्सो वापरायचं कळलं म्हणजेच नॉट ओनली बट ऑल्सो मध्ये तुम्हाला जर बघायचं असेल तर काय बघायला लागणार पहिला समान भाग कोणता आहे आणि दुसरं दोन असमान भाग कोणते जे असमान भाग आहेत त्यांच्या खाली अंडरलाईन करत चला बऱ्यापैकी 80% तरी बऱ्यापैकी सांगा या टाईपचं असतं समजलं पण कधी काही पॅरेग्राफ मध्ये जी वाक्य आहेत त्यामध्ये व्हर्ब्स वेगळे येतात सब्जेक्ट वेगळे येतात किंवा ऑब्जेक्ट वेगळे येतात आपली वाक्याची रचना SVO ह्याच पद्धतीने जर तुम्ही कोणतेही दोन्ही वाक्य बघितली तर कर्ता क्रियापद आणि कर्म ह्याच पद्धतीत रचना दिलेली आहे मग तुम्हाला ते ओळखून त्यापूर्वी नॉट ओनली आणि बट ऑल्सो वापरायचं याचा मराठीत अर्थ होतो हेच नाही तर ते पण म्हणजे रामला फुटबॉल आवडतं पण आणि खेळतो पण किंवा रामला पण फुटबॉल आवडतो आणि श्यामला पण आवडतो कळलं कोणाला काय प्रॉब्लेम याच्यामध्ये घ्यायचे नियम